नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसचा पूर्ण थ्योरेटिकल पार्ट प्रिव्हियसली आपण कंप्लीट केलेला आहे आणि त्याचे सगळे लेक्चर्स तुम्ही बघितले असणार। ऑल डाउट्स तुमचे क्लिअर झाले असतील। आणखी काही प्रश्न तुमच्या मनात जे राहिले असतील ते सर्व प्रश्न ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांमधून ह्या ठिकाणी कव्हर होतील। आता काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत, वन बाय वन आपण हे सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत त्यांची प्रॅक्टिस, त्यांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की ज्यावेळेस मी एखादा प्रश्न सोडवतो तो प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या आणि अशाच सिमिलर टाईपचे प्रश्न हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत। जेवढी प्रॅक्टिस तुम्ही स्वतः कराल तेवढं ह्या ठिकाणी मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, बरोबर। मग आता आपण हा क्वेश्चन बघूया। या क्वेश्चनमध्ये एक्झॅक्टली काय दिलं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, कारण नंबर ऑफ व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स ह्या ठिकाणी फ्रेम होत असतात। अशा सगळ्याच प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे, ठीक आहे। मग चला आता मी बघतो या प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय मेन्शन केलेलं आहे, काय दिलंय आणि काय फाइंड आउट करायचं आहे। तर बघा, डायरेक्ट स्ट्रेसेस आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले। सिग्मा डायरेक्ट स्ट्रेसेस ऑफ 150 न्यूटन पर एम स्क्वेअर मेगापास्कल मध्ये दिलेला आहे आणि 80 न्यूटन पर एम स्क्वेअर, ओके। त्याच्यानंतर बोथ टेन्साईल इन नेचर, हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कधी पण पेपरमध्ये समजणं गरजेचं आहे। एक तर युनिट, ओके, त्याच्यानंतर नेचर ऑफ द स्ट्रेसेस, तो टेन्साईल आहे का कंप्रेसिव्ह आहे, अकॉर्डिंग टू दॅट साइन या ठिकाणी चेंज होत असतात, त्यामुळे हे सेंटेन्स समजणं गरजेचं आहे। ऑन टू परपेंडिक्युलर प्लेन्स, ओके, ॲट अ पॉइंट इन अ बॉडी शियर स्ट्रेस इज ऑल्सो ॲक्टिंग अलॉंग विथ द डायरेक्ट स्ट्रेसेस। म्हणजे लक्षात घ्या, एक्स डायरेक्शनमध्ये स्ट्रेस आहे, वाय डायरेक्शनमध्ये स्ट्रेस आहे आणि सोबतच शियर सुद्धा आहे, ज्याला आपण या ठिकाणी जनरल केस म्हणतो। याला आपण काय म्हणतो, जनरल केस। इफ सिग्मा एक्स सिग्मा वाय, स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन आणि अलॉंग विथ ह्या ठिकाणी जर का शियर असेल तर याला आपण जनरल केस म्हणत असतो, ओके। पुढे बघा, शियर स्ट्रेस इज ऑल्सो ॲक्टिंग अलॉंग विथ द डायरेक्ट स्ट्रेस। इफ द ग्रेटेस्ट प्रिन्सिपल स्ट्रेस, व्हॉट इज ग्रेटेस्ट प्रिन्सिपल स्ट्रेस? ग्रेटेस्ट म्हणजे काय, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस। इथं असू शकतं मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस, लक्षात घ्या, तुम्हाला मेजर दिलेला असू शकतो किंवा मायनर दिलेला असू शकतो। सो ग्रेटेस्ट प्रिन्सिपल स्ट्रेस जो की आपला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आहे तो आपल्याला प्रश्नात दिला आहे। ॲट द पॉइंट इज 200 मेगापास्कल, किती दिला आहे तो आपल्याला, 200 मेगापास्कल ऑलरेडी क्वेश्चनमध्ये गिवन आहे। डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ द शियर स्ट्रेस, डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ द शियर स्ट्रेस on two planes and also find the maximum shear stress at the point. Also find the maximum shear stress at the point. सगळ्यात पहिल्यांदा बघा, गिवन डेटा लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना काय करायचं की प्रश्न प्रॉपर वाचल्यानंतर एक छोटीशी ह्या ठिकाणी मित्रांनो रफ डायग्राम या ठिकाणी आपल्याला बनवायची। रफ डायग्राम तर ती कशी, हे बघा, एक आपण अशा पद्धतीने ही बॉडी कन्सिडर करतोय रेक्टँग्युलर लाईक दिस। आता आपण अझूम करायचं आहे की अलॉंग द एक्स डायरेक्शन कोणता स्ट्रेस ठेवायचा। तर जनरली तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही मॉसमध्ये सॉममध्ये प्रश्न सोडवतात तर ज्या डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू मोठी असते, ओके, इथं किती 150, तो अलॉंग द एक्स ठेवायचा। म्हणजेच बघा, मी ह्या पद्धतीने स्ट्रेस दाखवतो। टेन्साईल आहे, टेन्साईल म्हणजे काय, बॉडीपासून लांब जाणारा, अवे फ्रॉम द बॉडी, टेन्साईल आहे बघा। आणि त्याला मी म्हणतो या ठिकाणी सिग्मा एक्स, तो किती दिलाय मला, 150 न्यूटन पर एम स्क्वेअर म्हणजे काय, मेगा पास्कल, ओके। किती दिला राजांनो, 150। सिग्मा एक्स इज इक्वल टू 150 न्यूटन पर एम स्क्वेअर, हा झाला आपला सिग्मा एक्स। देन जर अलॉंग द एक्स डायरेक्शन मी 150 दाखवत असेल तर अलॉंग वाय डायरेक्शन, आणि तो सुद्धा टेन्साईल नेचरचा मी काय बरं दाखवला पाहिजे आता ह्या ठिकाणी, 80, बरोबर। हे बघा, लक्ष द्या, त्याला थोडंसं आपण स्मॉल करून घेऊ, हे बघा। सो अलॉंग द वाय डायरेक्शन सिग्मा वाय आणि त्याची व्हॅल्यू आहे 80 मेगापास्कल, न्यूटन पर एम स्क्वेअर म्हणजे मेगापास्कल। सिग्मा वाय 80 मेगापास्कल न्यूटन पर एम स्क्वेअर, ओके। बघा, समजते तुम्हाला? तर लक्षात घ्या, जो गिवन डेटा आहे त्याची एक रफ स्केच या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे। तर अलॉंग द एक्स डायरेक्शन मी 150 दाखवलाय आणि अलॉंग द वाय डायरेक्शन मी 80 दाखवलाय। लक्षात घ्या, जनरली या ठिकाणी मॉसमध्ये सॉममध्ये प्रश्न सोडवताना ज्याची व्हॅल्यू मोठी आहे त्याला अलॉंग द एक्स दाखवायचं आणि ती स्मॉलर आहे त्याला अलॉंग द वाय। एखादा विद्यार्थी म्हटला की नाही सर मी ह्या व्हॅल्यू चेंज करतो, काय हरकत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही तसं पण करू शकतात। याच्यासोबत आणखी प्रश्नात काय दिलाय की अलॉंग विथ दिस, यांच्यासोबत मित्रांनो आणखी काय बाय, शियर पण आहे। मग आता बघा, शियर अशा पद्धतीने आहे, सपोज हा बघा, हा आहे टाऊ, ओके, कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, एक्स डायरेक्शनमध्ये आणि वाय प्लेनवरती,
तसाच हा बघा अशा पद्धतीने मी दाखवतो. तर हा जो काही टाऊ आहे हा टाऊ कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, वाय डायरेक्शन ऑन द एक्स प्लेन, या पद्धतीने मी दाखवतो सपोज. ठीक आहे. तसंच हा खाली जाणारा जस्ट 1 मिनिट अंडू. ओके. आणि हा ह्या पद्धतीने. ओके. तर हा जो आहे टाऊ वाय एक्स आणि हा टाऊ एक्स वाय. ठीक आहे. हे शियर पण मी दाखवून दिले. तर ज्या गोष्टी गिवन आहेत त्यानुसार मी ही पूर्णपणे ह्या ठिकाणी बॉडी जी आहे फ्री बॉडी डायग्राम ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने मी ही स्केच पूर्ण इथं ड्रॉ करून टाकलेली. ओके. सो टाऊ वाय एक्स टाऊ एक्स वाय. ठीक आहे ना. आणि लक्षात घ्या हे जे काही अप्लाइड आहे तेवढ्याचीच मॅग्निट्यूड कॉम्प्लिमेंटरीची असते, हे तुम्ही सगळं शिकलेलं आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि यासोबत या बॉडीमध्ये एका पर्टिक्युलर पॉईंटला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस जो आहे त्याची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे 200 मेगापास्कल. ठीक आहे. तर ही एक रफ स्केच तुम्ही अशा पद्धतीने काढून टाकत चला, ज्याच्याने पूर्ण तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. सो अलॉंग द एक्स डायरेक्शन, अलॉंग द वाय डायरेक्शन, आणि त्याच्यासोबत मित्रांनो या बॉडीवरती शियर सुद्धा ऍक्ट झालेला आहे. ओके. मग आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या मी इथं ड्रॉ केलेल्या आहेत, मी काय करतो इथून त्याला कॉपी पेस्ट करून घेतो. ओके. यस, त्याला आपण इथं ठेवूया. देन हे सगळं काही गिवन म्हणून मी लिहून घेतो. जस्ट 1 मिनिट. आता याचं काम संपलं आपलं इथं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ गिवन म्हणून आपण लिहून घेऊ. तर बघा गिवन. ठीक आहे. सो आपण गिवन गोष्टी लिहून घेऊ. आता काय काय दिले बघा. आपल्याला डायरेक्ट स्ट्रेस दिलेला आहे, पण ते आपल्याला अझूम करायचं आहे की 150 कोणत्या डायरेक्शनमध्ये घ्यायचं आणि 80 कोणत्या डायरेक्शनमध्ये. तर मी काय म्हणतो बघा, लक्ष द्या. लेट म्हणजे समजा लेट डायरेक्ट स्ट्रेस अलॉंग एक्स डायरेक्शन. समजा द डायरेक्ट स्ट्रेस अलॉंग द एक्स डायरेक्शन इज सिग्मा एक्स एक्स किंवा सिम्पली सिग्मा एक्स. त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला प्रश्नामध्ये 150 मेगापास्कल mm². ओके. देन पुढे हे बघा डायरेक्ट स्ट्रेस along y direction, the direct stress along y direction is, त्याला डिनोट करतो मी सिग्मा y ने, 80 मेगापास्कल. ओके. सोबतच बघा हे दिलंय मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, याला डिनोट करू मित्रांनो आपण सिग्मा 1 ने, सिग्मा 1 मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि हा मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आपल्याला दिलेला आहे 200 मेगापास्कल. ओके. या सगळ्या गिवन गोष्टी प्रॉपरली व्यवस्थित देऊन घेत चला. लेट म्हणजे समजा डायरेक्ट स्ट्रेस अलॉंग द एक्स डायरेक्शन मी सिग्मा एक्स एक्स ने डिनोट करतोय, त्याला 150 कन्सिडर केलाय. अलॉंग द वाय वाय मी 80 कन्सिडर केलाय. जो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस मला ह्या ठिकाणी दिलाय 200, तो सुद्धा मी इथं घेतलाय. आणि सोबतच मित्रांनो जो शियर स्ट्रेस आहे त्याला मी टाऊ एक्स वाय ने डिनोट करतो आणि हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर ना. हा आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे शियर स्ट्रेस. फक्त शियर स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे का, नाही. याच्यासोबत आपल्याला आणखी काय फाइंड आउट करायचं आहे, मॅक्झिमम शियर स्ट्रेस, मॅक्झिमम शियर स्ट्रेस. ओके. सो मॅक्झिमम शियर स्ट्रेस. तर या सगळ्या गिवन गोष्टी मी या ठिकाणी प्रॉपरली लिहून घेतलेल्या आहेत. आता सुरुवात करतो 1 बाय 1. ठीक आहे. डायरेक्ट स्ट्रेस अलॉंग एक्स झाला, वाय झाला, जो मेजर प्रिन्सिपल दिला आहे तोही आपण लिहून घेतला. जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे शियर स्ट्रेस ॲक्टिंग अलॉंग द 2 प्लेन एक्स वाय, आणि यासोबतच मॅक्झिमम शियर स्ट्रेस सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ज्याला आपण डिनोट करू शकतो या ठिकाणी टाऊ मॅक्सने, बरोबर.
आणि तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले याच्या अगोदर आपण हे सगळं शिकलोय. मग आता 1 बाय 1 जे गिवन आहे त्याचा वापर करू आपण. आणि आपल्याला गिवन काय आहे राजांनो, तर आपल्याला दिलेलं आहे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसची व्हॅल्यू. मग मी काय करतो बघा सुरुवात, चला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस बोलो. सो द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 1, काय फॉर्म्युला आहे बरं मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 1चा, तर सिग्मा 1 इक्वल टू सिग्मा एक्स सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस अंडर रूटमध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस शियर स्ट्रेस ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय प्लेन ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तर सगळ्यांचा पाठ असणं गरजेचं आहे. आणि जर तुमचा हा पाठ होत नसेल तर मग लक्षात घ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. सो मेजर, मग मी सांगितल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये तुम्हाला मेजर दिलेला असू शकतो, तर काही प्रश्नांमध्ये मायनर दिलेला असू शकतो. मग मायनर किती इझी बघा ना, इथं फक्त माइनस साइन ठेवायचं, खत्म, मायनर पण आहे का नाही, सोपं आहे. चलो अब क्या करेंगे, सो जो भी गिवन है, जे काही दिलं आपल्याला ते सगळं पुट करा. सो पुट ऑल द व्हॅल्यूज. सिग्मा 1ची व्हॅल्यू प्रश्नामध्ये दिलेली आहे 200 मेगा पास्कल. हे बघा 200 मेगा पास्कल. ओके व्हेरी गुड. सिग्मा एक्स किती आहे, सिग्मा एक्स स्ट्रेस ॲक्टिंग, डायरेक्ट स्ट्रेस ॲक्टिंग अलॉंग द एक्स डायरेक्शन, तो किती दिलाय बरं आपल्याला 150 दिलाय सर, अगदी बरोबर. सिग्मा वाय किती दिलाय 80 दिलाय, अगदी बरोबर, डिवायडेड बाय 2. फक्त यात पुट करायचं आता आपल्याला अंडर रूटमध्ये. सिग्मा एक्स किती दिला आपल्याला 150, सिग्मा वाय 80 डिवायडेड बाय अगेन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस टाऊ एक्स वाय काढायचा आपल्याला, टाऊ एक्स वाय आपल्याला काढायचा आहे. ओके चलो करते कॅल्क्युलेशन. तर हा 200चा 200 ॲज इट इज. बोला 150 प्लस 80. आता तुम्ही ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायला कॅल्क्युलेटर यूज करू शकतात. सो 150 प्लस 80 दॅट इज इक्वल टू 230. ठीक आहे, हा झाला आपला 200. 150 प्लस 80 तर हे झाले 230. बरोबर, हा झाला आपला 230. पुढे बघा अंडर रूटमध्ये काय चाललंय ते बघा. 150 मधून ह्या ठिकाणी 80 गेलेत की झाले 70, आणि दॅट 70 डिवायडेड बाय 2 जर केलं तर 35, आणि 35चा आपल्याला पुन्हा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे. सो 35चा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी स्क्वेअर करायचं आहे, अँड देन टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे चला. आता बघा मित्रांनो, हा जो 230 आहे या 230ला आपण काय करणार त्या बाजूला पाठवणार. आणि मेजर बघा बरं का, करेक्ट 200 दिला ना आपल्याला, येस व्हेरी गुड, 200 दिलेला आहे. आणि हा 150 प्लस 80 ओके ना, हे 230 डिवायडेड बाय 2 करायचं राहिलं आपलं. ओके ना, डिवायडेड बाय आपला 2 इथं करायचा राहिलेला आहे, हे विसरू नका. असे बघा छोट्या छोट्या गोष्टी जर विसरला तर कॅल्क्युलेशन चुकतील आणि फायनल आन्सर पण चुकेल. 150 प्लस 80 230 डिवायडेड बाय 2. ओके, आणि आता डिवायडेड बाय 2 जर केलं 230ला तर 115, आणि त्या 115ला तिकडे पाठवा. सो 200 मायनस 115 तर 85. हा बघा 230 डिवायडेड बाय 2 115, आणि हा इकडे गेल्यानंतर 200 मधून 115 मायनस केले तर इथं असणार 85. अंडर रूटमध्ये व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 35, 4 त्रिक 12 25 प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही कॅल्सीचा यूज करू शकता. नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोघं बाजूला स्क्वेअरिंग करा. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सॉफ्टर स्क्वेअरिंग बघा 8 9 72 आणि हा 25 इट इज इक्वल टू स्क्वेअरिंग केल्यावरती 1225 प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, आता तुम्ही काय करू शकतात, या 1225ला जर इकडे पाठवलं तर तो मायनस होऊन इथं असणार 6000 टाऊ एक्स वाय स्क्वेअर. सो फ्रॉम दिस व्हॉट इज टाऊ एक्स वाय सर, अंडर रूटमध्ये 6000. सो बघा अंडर रूट ऑफ 6000 जर केला आपण तर ते आन्सर किती येते. सो ते आन्सर ह्या ठिकाणी येते राजांनो 20 अंडर रूटमध्ये 15. ओके, किंवा डेसिमलमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल डेसिमलमध्ये तर ते आन्सर आपलं येतं 77.46. 77.46. तर कॅल्सी तुम्ही फिक्स केला असेल आफ्टर 2 डेसिमल. ओके 46 मेगा पास्कल न्यूटन पर mm स्क्वेअर. युनिट महत्त्वाचे आहेत. ओके, हा झाला आपला शियर स्ट्रेस. ओके यस, शियर स्ट्रेस ॲक्टिंग अलॉंग द एक्स वाय प्लेन.
कशा पद्धतीने फाइंड आउट केला आहे, मेजर आपल्याला दिला आहे, पुट करा, सिग्मा एक्स सिग्मा वाय आपल्याला दिलं आहे ते सगळं पुट करा आणि तुम्ही टाऊची व्हॅल्यू फाइंड आउट करा बाय सिंपल कॅल्क्युलेशन, बरोबर. ह्या अशा पद्धतीने. सो आता पार्ट 1 आपला इथं सॉल्व्ह झाला. पार्ट 1 सॉल्व्ह झाला. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मॅक्झिमम शियर स्ट्रेस. चला नेक्स्ट पेज. नाउ फाइंड आउट द मॅक्झिमम शियर स्ट्रेस. ओके. सो जो मॅक्झिमम शियर स्ट्रेस असतो त्याला डिनोट करतो मी टाऊ मॅक्सने, अंडर रूटमध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस टाऊ एक्स वाय. यस, हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला सोपा आहे. जो मेजरचा फॉर्म्युला किंवा मायनरचा त्यातला हा जो सेकंडरी पार्ट असतो त्यालाच आपण मॅक्झिमम शियर म्हणत असतो. आणि बस आता फक्त व्हॅल्यू पुट करा. सिग्मा एक्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, किती ती 150 मायनस 80 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जस्ट आपण टाऊ एक्स वाय फाइंड आउट केलेला आहे. आणि काय आपला टाऊ एक्स वाय बघा बरं का तुम्ही, टाऊ एक्स वाय अंडर रूटमध्ये 6000. ओके, याचा स्क्वेअर, बरोबर. आणि हे कुठून घेतलं, सो टाऊ एक्स वायची व्हॅल्यू अंडर रूटमध्ये 6000 मेगा पास्कल. इथं मेन्शन करा फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ओके, और इसको बोल देंगे इक्वेशन नंबर 1. याला म्हणा इक्वेशन नंबर 1 आहे का नाही, त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. चलो आता याला सॉल्व करायचं आपल्याला. सांगा मग आता मित्रांनो हे काय होणार, ते 150 मधून 80 गेले, पुन्हा 70, 70 डिवायडेड बाय 2 35, 35चा स्क्वेअर बघा 35 35 त्याचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, 6000 स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. मग मला सांगा व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 35, 5चा 25, 3 चौक 12 प्लस 6000. मग हे किती झालेत अंडर रूटमध्ये 7225. आणि तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ कॅल्सी 7225. तर हे उत्तर येते ह्या ठिकाणी 85. तर हे आन्सर फायनली किती येते 85 मेगा पास्कल. ओके, मॅक्सिमम शियर स्ट्रेस. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये एक 8 ते 10 मार्कापर्यंत विचारू शकतात. लक्षात घ्या, एक 8 मार्काला किंवा 10 मार्काला हा प्रश्न विचारू शकतात. सो प्रॉपरली व्यवस्थित प्रश्न रीड करायचा. जो काही गिवन डेटा आहे तो रफ पेजेसवरती व्यवस्थित ड्रॉ करा. जे गिवन दिले ते प्रॉपरली लिहून घ्या. एक मस्त अशी डायग्राम ह्या ठिकाणी बनवून घ्या. ही जशी मी डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केली, एक डायग्राम बनवा. जे दिले त्यापासून तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. मात्र कॅल्क्युलेशन करताना लक्ष तुमचं पूर्ण तिथं असणं गरजेचं आहे. तर आपण टाऊ एक्स वाय पण कॅल्क्युलेट केला आणि या ठिकाणी मॅक्झिमम शियर स्ट्रेस सुद्धा आपण कॅल्क्युलेट केला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी PYQ म्हणून शोधायचे आहेत आणि त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणखी आपण काय करूया की वेगळ्या व्हरायटीचा एक प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येऊ. ओके, थँक्यू सो मच.